नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेतामध्ये हरळी, लवळी, कुंदा कोणत्याही प्रकारचे गवत आलेलं असेल आणि किती औषधे फवारली तरी पण ते गवत जळालेलं नसेल तर तुम्ही हा उपाय करून पाहायचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये परत कधीच फवारणी करण्याची गरज पडणार नाही, कारण या दोन वस्तू तुम्ही एकत्र करून जर फवारल्या तर 2 तासांच्या आतमध्ये हरळी, लवळी, कुंदा कोणत्याही प्रकारचे गवत असेल तर ते गवत आता जळून पडणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या 2 वस्तू तुमच्या घरामध्येच आहेत, परंतु तुम्हाला माहिती नसल्यामुळे हा उपाय याच्या अगोदर तुम्ही केलेला नव्हता, परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला विनाकारण औषधांना किंवा इतर फवारणी करण्यासाठी पैसे घालवण्याची गरज भासणार नाही। तुमच्या शेतामध्ये एखादं पीक आलेलं असेल आणि त्या पिकाला या गवतामुळे अडथळा येत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे। आता बघा, पावसाळ्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी हे एक मोठं संकटच असतं, म्हणजे शेतकरी बांधवांना पिकाला तुम्हाला कमी खर्च येतो, परंतु हरळी, लवळी, कुंदा अशा प्रकारचे गवत जाळण्यासाठी शेतकरी बांधव भरपूर खर्च करत असतात, परंतु शेतकरी बांधवांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला परत फवारणी करण्याची गरज पडणार नाही। अगदी 5 रुपये खर्च करून तुम्ही तुमच्या शेतामधील सर्व प्रकारचे गवत आता कायमचे घालवणार आहात। आता बघा शेतकरी बांधवांनो, हा उपाय कसा करायचा आहे याचीच माहिती आपण पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकतर पाऊस कमी येतो आणि आला तर पाऊस प्रचंड येत असतो, म्हणजे शेतकरी बांधवांचे पाऊस कमी आल्यामुळे सुद्धा नुकसान होत असतं आणि पाऊस प्रचंड आल्यामुळे सुद्धा नुकसान होत असतं, कारण शेतकरी बांधवांनो पाऊस कमी आला तर पिकांची वाढ कमी होते आणि इतर जे तणनाशक असतात तर त्यांची वाढ प्रचंड होत असते, आणि जरी पाऊस जास्त आला तरी पिकांची वाढ जास्त होते आणि त्यासोबत या तणनाशकांची वाढ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असते। मग हे तणनाशक पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये झाल्यावर ते आपले उत्पन्न कमी निघते, खर्च पिकाला जास्त झालेला असतो, अपेक्षापेक्षा उत्पन्न कमी निघते। त्यामुळे मित्रांनो, शेतकरी बांधवांनो तुम्ही अगोदर हा उपाय केलेला नाही, त्यामुळे हे गवत कितीही फवारण्या केल्या तरी पण कायमचे संपून जात नव्हते, फक्त फवारणी केली की तात्पुरते हे गवत जळत असायचे। परंतु हे जे हरळी, लवळी, कुंदा अशा प्रकारचे गवत आहे तर ते गवत जमिनीच्या आतमध्ये खूप खोलवरती त्याचे मुळे पोचलेले असतात, त्यामुळे आपण वरून कितीही फवारणी केली तरी पण याचा काही फायदा होत नाही, फक्त हे गवत वरून जळायचे। मग मित्रांनो, आता आपल्याला हे गवत मुळापासून नष्ट करायचे आहे, त्यासाठी हा व्हिडिओ सविस्तर पहा, तुम्हाला सांगत आहे। मग तुमच्या घरासमोर हरळी, लवळी, कुंदा कोणत्याही प्रकारचे गवत असू द्या किंवा इतर कोणतेही गवत असू द्या तर ते गवत आता हे फवारणी केल्यानंतर कायमचे नष्ट होणार आहे। यासोबत जर तुमचं शेत मोकळं असेल, शेतामध्ये कोणतेही पिके नसतील आणि त्या शेतामध्ये प्रचंड गवत आलेलं असेल आणि जर तुम्ही हे फवारणी केली तर तुमच्या पीक नसलेल्या शेतामधील सुद्धा गवत जळून जाणार आहे। ज्या शेतामध्ये पीक असेल आणि त्या पिकामध्ये हे गवत आलेलं असेल तर या ठिकाणी ही फवारणी केल्यानंतर त्या ठिकाणचं गवत सुद्धा जळून पडणार आहे। यासोबत तुमच्या घरासमोर हरळी असू द्या, लवळी असू द्या, कुंदा असू द्या किंवा कडू गवत असू द्या, कोणत्याही प्रकारचं गवत असू द्या, तर ही फवारणी केल्यानंतर तुमच्या घरासमोरचं गवत सुद्धा गळून पडणार आहे। फक्त तुम्हाला वर्षातून 1 वेळा या 2 वस्तू वापरून तुम्हाला फवारणी करावी लागणार आहे। मग या 2 वस्तू कोणकोणत्या आहेत, हे औषध कसे बनवायचे आहे याचीच माहिती आता देत आहे। बघा, अगोदरचे लोक म्हणायचे की एक वेळेस पीक नष्ट होईल परंतु त्या पिकामधील तणनाशक नष्ट होणार नाही, परंतु मित्रांनो आता ती म्हण खूप जुनी झालेली आहे। आता तंत्रज्ञान आलेलं आहे, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या तणावरती एक जालिम उपाय देण्यात आलेला आहे। आता हा उपाय घरगुतीच आहे, तुमच्या आमच्या सर्वांच्या घरामध्ये या 2 वस्तू उपलब्ध आहेत। त्यामुळे मित्रांनो, या 2 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 2 वस्तूंचे प्रमाण किती आपल्याला घ्यायचे आहे
एका एकरासाठी किती प्रमाण घ्यायचे आहे, 2 एकरासाठी किती प्रमाण घ्यायची आहे याचे सविस्तर माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामधील हरळी असू द्या, लवळी असू द्या, कुंदा असू द्या, गाजर गवत असू द्या, कडू गवत असू द्या किंवा इतर कोणत्याही जातीचं गवत असू द्या, तर ते गवत मारण्यासाठी जाळण्यासाठी आपण राऊंड ऑफ मारत असायचो, वेगवेगळ्या फवारणी करत असायचो। परंतु शेतकरी बांधवांनो, इथून पुढे तुम्हाला खर्च करण्याची गरज पडणार नाही, एखाद्या मजुराला सुद्धा पैसे देण्याची गरज पडणार नाही। तुम्ही घरच्या घरी या 2 वस्तू वापरून हे औषध बनवू शकणार आहात। या औषधासाठी तुम्हाला फक्त 5 रुपये खर्च लागणार आहे। 5 रुपये जर तुम्ही खर्च केला तर तुम्हाला 1 वर्ष या गवताची काळजी करायची गरज पडणार नाही, तुमचं पीक चांगल्या पद्धतीने येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, अगोदर व्हायचं काय तर आपण आपल्या शेतामधील पिकांशेजारी जे पण काय गवत आहे तर ते गवत जाळण्यासाठी राऊंड ऑफ फवारत असायचो, वेगवेगळ्या प्रकारचे औषध आणायचो आणि त्याची फवारणी करत असायचो। मग त्यामुळे काय होत होता तर आपल्या शेतामध्ये जे पण काय तण होते तर ते वरून जळायचे, परंतु त्याच्या आतमधले जे त्याचे मुळे होते तर ते मुळे नष्ट होत नव्हते। त्यामुळे व्हायचं काय तर बघा, एक तर आपण ज्यावेळेस दारी देतो म्हणजे ज्यावेळेस पिकाला पाणी सोडतो तर आपण पिकाला पाणी सोडल्यानंतर हे जे काही तणनाशक आहे तर हे तणनाशक वरून जळालेलं होतं, परंतु ते जे आपण पाणी सोडलेलं आहे तर ते पाणी या गवताच्या मुळापर्यंत जात होतं आणि त्यानंतर हे गवत परत एकदा फुलून चांगल्या प्रमाणामध्ये उगवत होतं। परंतु मित्रांनो, आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय केल्यानंतर तुमचं जे हरळी, लवळी, कुंदा, गाजर गवत, कडू गवत असेल तर ते कडू गवत आता मुळापासून नष्ट होणार आहे। 1 वर्ष, कमीत कमी 1 वर्ष तुम्हाला हे गवत दिसणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या पावसाळ्यामध्ये हे गवत तुमच्या शेतामध्ये आलं नाही पाहिजे, तर त्यासाठी हा उपाय तुम्ही सुद्धा करायचा आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, हा उपाय कसा करायचा आहे, एकरीसाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे, यासोबत याचे प्रमाण किती घ्यायचे आहे याचीच माहिती तुम्हाला आता देत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, अगोदर काय होतं तर आपण वेगवेगळ्या फवारणी करत असायचो, मग आपण वेगवेगळ्या कंपनीचे औषध आणून ते फवारत असायचो। परंतु त्यामुळे व्हायचं काय तर बघा, शेतामधील तणनाशक वरच्यावर जळून जायचे, परंतु आपल्या शेतामधील, आपल्या रानामधील जी पण काही माती होते तर त्या मातीमध्ये जे पण काही जीवाणू होते, जे पण आपल्या पिकांच्या वाढीला मदत करत होते तर ते जीवाणू सुद्धा या विषारी औषधांमुळे नष्ट होत होते। त्यामुळे आपल्या पिकांची वाढ खुंटत होते, आपल्या पिकाची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होत नव्हते। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्याला कळत नव्हतं आपल्या शेतामधील जी पण काही सुपीकता होती तर ती सुपीकता सुद्धा या वेगवेगळ्या कंपनीच्या औषधांमुळे नष्ट होत चाललेले होते। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या शेतामधील जी पण काही सुपीकता आहे तर ती सुपीकता राखली पाहिजे, आपले पीक चांगले आले पाहिजे आणि हे गवत, हरळी, लवळी, कुंदा, गाजर गवत, कडू गवत हे पूर्णपणे नष्ट झाले पाहिजेत, तर तुम्ही सुद्धा हे औषध बनवायचे आहे। मग हे औषध कसे बनवायचे आहे याविषयी तुम्हाला माहिती देत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी अधिकारी, कृषी अधिकारी असतील तर यांच्यामध्ये वेगवेगळ्या बैठका पार पडलेल्या होत्या। वेगवेगळ्या बैठकींमध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। काही शेतकरी बांधवांनी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये कोणकोणती पिके लावली पाहिजेत, कोणकोणत्या पिकांना चांगला भाव भेटू शकतो, अशा प्रकारची चर्चा कृषी अधिकाऱ्यांसोबत केलेली होते। त्यावेळेस त्यांनी पिकांची माहिती सुद्धा दिलेली आहे। मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही या पावसाळ्यामध्ये कोणकोणती पिके लावली पाहिजेत याविषयी सुद्धा सरकारकडून आणि कृषी अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मग ती माहिती काय आहे हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, ही माहिती पाहण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या शेतामधील आपल्या पिकांच्या शेजारी जो पण काय हरळी, लवळी, कुंदा, गाजर गवत, कडू गवत, इतर सुद्धा जातीचे काय गवत आहेत तर ते गवत आपल्याला नष्ट करायचे आहे। त्यासाठीच हा व्हिडिओ आपण सविस्तर पाहायचा आहे। बघा, आता एक महत्त्वाची गोष्ट बघा शेतकरी बांधवांनो, 80 वर्षांचे एक कृषी अधिकारी आहेत। मग त्या कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठं पाऊल उचललेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या अधिकाऱ्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून एक सत्कार सुद्धा देण्यात येणार आहे। त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांकडून
कौतुक केलं जात आहे, कारण शेतकरी बांधवांचा जो त्यांना या ठिकाणी अडचणीत आणणारा प्रश्न होता तर तो प्रश्न म्हणजे फवारणी। बघा, शेतकरी बांधवांना एका महिन्याला 2 महिन्याला किंवा 3-3 महिन्याला फेर फवारणी करावी लागत होते, पिकांची वाढ खुंटत होते, शेतामधील सुपीकता कमी होत होते, त्यामुळे उत्पन्न सुद्धा कमी होत होता। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला इथून पुढे काळजी करायची गरज भासणार नाही, कारण तुमच्या शेतामधील हरळी, लवळी, कुंदा, गाजर गवत, कडू गवत आता मुळापासून नष्ट होणार आहे। मग हे नष्ट करण्यासाठी जे औषध आपल्याला बनवायचं आहे तर हे औषध कसे बनवायचे आहे याचीच तुम्हाला माहिती सांगत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तर यांनी शेतकरी बांधवांसाठी विविध आनंदाचे निर्णय घेतलेले होते। शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे झटत होते। त्यातच आता भरणे मामांच्या माध्यमातून आणि एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली होते। तर ती बातमी म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्या पिकाला आता चांगली वाढ येणार आहे। यासोबत शेतकरी बांधवांनो, शेतामधील हरळी, लवळी, कुंदा अशा प्रकारचे गवत आता नष्ट होणार आहे, शेतामधील सुपीकता राखली जाणार आहे, शेतामध्ये आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न निघणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला सर्व प्रकारचे गवत कायमचे जाळण्यासाठी काय करायचे आहे हेच तुम्हाला सांगत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या घरामधील 2 वस्तू आहेत तर त्या 2 वस्तू किती प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्याची फवारणी कशा प्रमाणामध्ये करायची आहे याची माहिती देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील काही शेतकरी बांधव हरळी, लवळी, कुंदा, गाजर गवत, कडू गवत, विविध प्रकारचे गवत जाळण्यासाठी, तणनाशकांना संपुष्ट करण्यासाठी भरपूर शेतकरी बांधव अगोदर काय करायचे तर बघा, या ठिकाणी आपल्या घरामधील मीठ घ्यायचे, आपल्या घरामध्ये जो युरिया होता तर तो युरिया घ्यायचे, पाणी घ्यायचे आणि या ठिकाणी त्याची फवारणी करत होते। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामध्ये मिठाची आणि युरियाची एकत्र करून फवारणी केल्यामुळे शेतामधील जी पण काही माती आहे तर त्या मातीमधील विविध पोषक द्रव्ये निघून जातात, त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, यासोबत तुमच्या पिकाला सुद्धा हानी पोहोचत होती। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर मीठ, युरिया आणि पाणी एकत्र करून फवारणी करत असेल तर ती फवारणी सुद्धा थांबवली पाहिजे। यासोबत शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी बांधव देशी दारू सुद्धा वापरत होते, देशी दारूचा वापर करून पिकांना जाळण्याचा प्रयत्न करत होते। परंतु शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कोणतीही दारू किंवा मीठ, युरिया, साखर अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तू न वापरता तुम्हाला घरामधील 2 वस्तू वापरायच्या आहेत। मग या 2 वस्तू कोणकोणत्या आहेत हेच तुम्हाला आता सांगत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शेतामधील हरळी, लवळी, कुंदा, गाजर गवत किंवा इतर जे गवत आहे तर ते गवत पूर्णपणे नष्ट झाले पाहिजेत, तर यासाठी शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्ही शेत तुमचं नांगरलेलं असता, त्या शेतामध्ये पीक या ठिकाणी तयार केलेलं असता, पिकांची पेरणी केलेली असते, मका डोबलेली असते। परंतु शेतकरी बांधवांनो, जशी जशी ती मका वाढत जाते, जसं जसं तुमचं पीक फुलत जातं तसं तसं गवत उगवायला सुरुवात होत असते। मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या शेतामध्ये वारंवार तुम्हाला एकच पीक घ्यायचं नाही। जर तुम्ही वेगवेगळी पिके घेतली तर होणार काय आहे तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही वेगवेगळी पिके घेतली तर तुमची जमीन ही नांगरली जाणार आहे। तुमच्या शेतामधील जी पण काय जमिनीच्या आतमध्ये असणारी माती आहे तर ती खालची माती वर आणि वरची माती खाली अशा प्रमाणे पूर्णपणे जे पण काय गवत आहे तर त्या गवताच्या मुळा कायमच्या या ठिकाणी निघून जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे वारंवार तुम्हाला पीक या ठिकाणी बदलत राहायचं आहे। काही वेळेस तुम्ही मका लावा, काही वेळेस तुम्ही गहू लावा, काही वेळेस इतर पिकांची पेरणी करा। यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमचे शेत हे चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला नांगरून घ्यायचे आहे। तरी पण शेतकरी बांधवांनो, हरळी, लवळी, कुंदा, इतर गाजर गवत आले तर तुम्हाला काय करायचे आहे तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री भरणे मामा यांनी दिलेल्या माहितीनुसार हरळी, लवळी, कुंदा अशा प्रकारचे गवत कायमचे नष्ट करण्यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न मागच्या काही वर्षांपासून करत होता। परंतु शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला अजून जास्त काळ वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, कृषी मंत्री भरणे मामा यांच्या माध्यमातून या हरळीवरती, लवळ्यावरती, कुंदावरती, गाजर गवतावरती, कडू गवतावरती आता कायमचं रामबाण औषध या ठिकाणी देण्यात
आलेलं आहे। मग ते औषध काय असणार आहे याचीच माहिती आता आपण देणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या शेतामधील तण हे मुळासकट नष्ट करण्यासाठी कधी पण मीठ आणि युरिया एकत्र करून फवारायचा नाहीये। यासोबत शॅम्पू टाकून फवारणी करायची नाहीये। यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणत्याही दारूचा वापर करून शेतामध्ये फवारणी करायची नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे सध्याच्या स्थितीला फवारणी करत आहात म्हणजेच राऊंडअप असेल, मिरायकातर असेल किंवा इतर कंपन्यांची औषधे असेल तर ती फवारणी सुरू ठेवा लवकरच। यावरती कृषी मंत्री बर्णे मामा यांच्याकडून या ठिकाणी रामबाण आणि शेतकरी बांधवांना परवडणारे या ठिकाणी हरळी लवळी कुंदा यांना कायमचे नष्ट करणारे औषध लवकरच देण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे।